नमस्कार, मी ऋतुजा प्रसाद आणि आपण पाहत आहे AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। तुम्हा सगळ्यांचं यामध्ये स्वागत आहे। जगभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। आता तर 1 कोटींपर्यंत ही जगभरातली संख्या गेली आहे। मात्र अजूनही कुठलीही लस कोरोनावरची मिळालेली नाहीये। आता कोरोना विषाणूमुळे संसर्ग होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी दमा आणि अस्थमा रुग्णांच्या उपचारामध्ये वापरलं जाणारं मोंटेलुकास्ट सोडियम हे औषध प्रभावी ठरू शकतं असं गृहीतक आहे। भारतामध्ये या औषधाची क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी द्यावी यासाठी यवतमाळचे डॉक्टर प्रशांत चक्रवार यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि याची दखल ICMR ने सुद्धा घेतलेली आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, तुमचं AM न्यूज मध्ये स्वागत आहे। नमस्कार मॅडम। सर, तुम्ही जे औषध आहे मोंटेलुकास्ट सोडियम ह्याची आता ICMR ने सुद्धा दखल घेतलेली, तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, मोठा पाठपुरावा केलेला आहे। नेमकं हे औषध काय आहे? ॲक्च्युअली कोविड-19 रुग्णांमध्ये मॅडम काय असतं, याच्यामध्ये 2 डेंजरस मॅनिफेस्टेशन होत असतात। एक तर लंग्सवर सूज येणे, ज्याला आपण निमोनिया म्हणतो, आणि तो मॅसिव्हली होतो आणि सडन होतो, आणि दुसरं फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गाठी बनतात। आणि याच्या दोन्ही मागचं कारण जे आहे सायटोकाईन स्टॉर्म, ॲबनॉर्मली हाय लेवल ऑफ सायटोकाईन्स तयार होतात। आणि मोंटेलुकास्ट सोडियम हे असं औषध आहे जे या सायटोकाईन स्टॉर्मला थांबवू शकतं। जर आपले हे 2 ॲबनॉर्मल लिथल मॅनिफेस्टेशन आपण थांबवू शकलो तर कोविड-19 मधले जे लिथल मॅनिफेस्टेशन त्याच्यात जे मृत्यूचं प्रमाण आहे ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणात कमी करता येईल। आणि जर आपण व्यवस्थित हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पहिल्या दिवशीपासूनच कोविड पॉझिटिव्ह पेशंट आला आणि तेव्हापासूनच जर हे सुरू केलं तर होऊ शकतं की त्याचा मृत्यू पण आपण थांबवू शकू। तर हे अशा प्रकारचं प्रिव्हेंटिव्ह लेवलचं इम्युनोमॉड्युलेटर ड्रग आहे हा। नेमकं हे औषध काम कसं करतं, म्हणजे पेशंटच्या बॉडीमध्ये काय असे चेंजेस होतात आणि त्यावरती हे औषध काम करतं? असं पाहण्यात आलंय मॅडम की जेव्हा कोविड-19च्या पेशंट्समध्ये लंग्सवर सूज येते, निमोनिया होतो त्याला, आणि त्याला रक्ताच्या गाठी फुफ्फुसामध्ये बनतात, तर त्याच्या शरीरामध्ये IL-6 नावाचं सायटोकाईन आहे, हे फार मोठ्या प्रमाणात वाढतं। ठीक आहे। आणि मोंटेलुकास्ट सोडियम हे आहे ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट। हे ल्युकोट्राईन्स कमी करून IL-6 ला कमी करायला मदत करतं, आणि ते जर केमिकल कमी झालं तर आपोआपच ती लंग्सवर होणारी सूज आहे आणि रक्ताच्या गाठी लंग्समध्ये बनणारे आहे ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील, जेणेकरून पेशंट हा मृत्यूच्या दारातून आपल्याला बाहेर काढता येईल। अगदी बरोबर आहे। आता हे औषध घेण्यासाठी म्हणजे जसं की दमा आणि अस्थमाचे पेशंट्स हे औषध घेऊ शकतात, तर या औषधाचे कुठले साइड इफेक्ट्स आहेत का? म्हणजे की डायबिटीज असलेली किंवा BP असलेली लोक हे औषध घेऊ शकतात का? हे औषध हे ह्यूमन्स मध्ये वेल टेस्टेड आहे, सेफ आहे। जवळपास 15-20 वर्षापासून हे औषध आपण दम्याच्या पेशंटमध्ये आणि अॅलर्जिक रायनायटिसच्या पेशंटमध्ये वापरत असतो। तर ज्या डोजमध्ये आपण हे रिकमेंड करत आहोत त्या डोजेसमध्ये याचे निग्लिजिबल साइड इफेक्ट्स आहेत। त्याच्यामुळे असं घाबरण्यासारखं काही नाही। आपण हे 2-2, 3-3 महिने दम्याच्या पेशंटला हे औषध देतो आणि त्यांना साइड इफेक्ट्स काहीच होत नाही। आत्ताची अशी स्थिती आहे मॅडम की आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे आहेत। कोरोना असा आपल्या टेपलेला आहे आणि आपल्याकडे असं एखादं त्याच्यावर प्रभावी औषध नाही। आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देतोय, त्या व्यतिरिक्त इतरही औषधी आपण देतोय, तरी पण आज महाराष्ट्रातला डेथ रेट हा जवळपास 7% आहे। हा जर डेथ रेट आपल्याला कमी करायचा असेल तर त्या डेथ होण्यामागचं कारण आहे सायटोकाईन स्टॉर्म, आणि सायटोकाईन स्टॉर्म थांबवण्याची शक्ती ही मोंटेलुकास्ट मध्ये आहे। त्यामुळे आपण मोंटेलुकास्टला याच्यामध्ये जो ICMRचा क्लिनिकल प्रोटोकॉल आहे, ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल, त्यामध्ये अजून मोंटेलुकास्ट जर आपण पहिल्या दिवशीपासूनच ऍड केलं तर पेशंट त्या लंग्सवर स्वेलिंग, निमोनिया आणि रक्ताच्या गाठीपासून दूर राहील, तो त्या मरणाच्या दारात जाणारच नाही। म्हणजे प्रिव्हेंटिव्ह लेवलला आपण हे औषध प्रमोट करतोय। अगदी बरोबर। तुम्ही आता निमोनिया अस्थमा बद्दल बोललात, तर कोरोनामध्ये होणारे काही सिम्पटम्स किंवा त्यामध्ये होणारे काही कॉम्प्लिकेशन्स आणि निमोनिया किंवा अस्थमामध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स यामध्ये किती प्रमाणात साम्य आहे किंवा नेमकं काय ते साम्य आहे? ऍक्च्युअली कोरोना रुग्णामध्ये काय होतं मॅडम, कोणतंही इन्फेक्शन जेव्हा आपल्याला होत असतं, जेव्हा बॅक्टेरियल असो, व्हायरल इन्फेक्शन असो, तर जेव्हा ते बॉडीमध्ये एंटर करतात तर शरीरामध्ये प्रतिकार शक्तीचा भाग म्हणून सायटोकाईन्स तयार होतात, ते नॉर्मल आहे, आणि ते अँटीबॉडीज तयार करून त्या व्हायरसला मारून टाकतात। पण कधी कधी काही 4-5% पेशंटमध्ये असं होतं की ते सायटोकाईन्स एका प्रमाणाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात, ज्याला आपण वादळासारखे सायटोकाईन स्टॉर्म म्हणतो। आणि जेव्हा हा स्टॉर्म येतो
तेव्हा ते आपल्या लंग सेल्सला, ज्या फुफ्फुसाच्या नॉर्मल सेलला मोठ्या प्रमाणात स्वेलिंग आणतात आणि ही स्वेलिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या कमी वेळात येतं, 72 तासात, 48 ते 72 तासामध्ये ही डेव्हलप होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 90 पेक्षा कमी, 88 पेक्षा कमी व्हायला लागतं. जेव्हा अशी स्थिती आली तेव्हा त्याला ऑक्सिजन सपोर्ट बाहेरून द्यावा लागतो किंवा त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं. आणि ही स्थिती येऊ नये, म्हणजे ही कशामुळे येत आहे ही स्थिती, ही आहे सायटोकाईन स्टॉर्ममुळे. तर ही स्थिती येऊ नये म्हणूनच जर आपण सायटोकाईन स्टॉर्म ब्लॉक करणारं जर मेडिसिन दिलं तर पेशंट व्हेंटिलेटर पर्यंत पोहोचणारच नाही. तर आपण याला प्रिव्हेंटिव्ह लेवलला इंट्रोड्यूस करा असं म्हणतोय. अस्थमाच्या याच्यातही तीच प्रोसेस. अस्थमाच्या याच्यामध्ये काय होतं, ल्युकोट्राइन्स हे जे आहे स्वेलिंग आणणारे काही केमिकल्स असतात, ज्यांनी ब्रॉन्कसला, जे आपलं श्वसन नलिका असते त्याला स्वेलिंग येते. तर ती स्वेलिंग आले की दम्याच्या पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. तर आपण मोन्टुलोकास्ट त्यांना प्रोफिलॅक्सिस म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून देतो, 2-2 महिने देतो, जेणेकरून हे जे सूज आणणारे केमिकल्स आहे ते वाढणारच नाही आणि त्यांच्या ब्रॉन्कसला, त्यांच्या श्वसन नलिकेला त्यांना त्यांची सूज येऊच नाही आणि त्यांचा श्वास नॉर्मल राहावा, यासाठी अस्थमामध्ये हे आपण वापरत होतो. आता तेच मेकॅनिझम आपल्याला जवळपास कोविडमध्ये पण दिसतं. तर कोविडमध्ये सुद्धा जर आपण हे प्रॉपरली वापरलं, पहिल्या कोविड पॉझिटिव्ह पेशंट आला पहिल्या दिवशीपासून जर आपण याला लो डोसमध्ये मोन्टुलोकास्ट सुरू केलं तर हा पेशंट त्या सायटोकाईन स्टॉर्म पर्यंत, ज्यांनी लिथल मॅनिफेस्टेशन, निमोनिया होतो, रक्ताच्या गाठी बनतात, तिथपर्यंत तो जाणारच नाही. अगदी बरोबर. आणि यावर बोला. आणि यावर जगामध्ये क्लिनिकल ट्रायल सुद्धा सुरू झालेली आहे. कॅनडामध्ये 2 युनिव्हर्सिटीला मिळून तिथल्या गव्हर्नमेंटने याला अप्रुव्हल दिलंय क्लिनिकल ट्रायलचं. US मधनं असे आपल्याला रिपोर्ट्स मिळालेले आहे, केस रिपोर्ट, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या पेशंट्सला देऊन पाहिलं आणि ते सांगतात की आमच्या पेशंटला त्याचा फायदा झाला. एक तर केस रिपोर्ट असाही सांगतो आहे की तो पेशंट जो होता त्याला श्वास घ्यायला त्रास होता आणि त्या घरच्या फॅमिली मेंबर्सला त्यांनी सांगितलं की मैं कल का दिन देख नहीं पाऊंगा. तर त्याला त्यांनी जे आहे लोडिंग डोस मध्ये मोन्टुलोकास्ट दिलं आणि तो ते मिरॅक्युलसली त्याच्यातनं वाचला. असे केस रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त अजून एक मोठी फाइंडिंग याच्यामध्ये आहे, जी मोन्टुलोकास्टचा याच्यामध्ये उपयोग होईल हे सपोर्ट करतं. 2017ला व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये एक रिसर्च झाला, त्याच्यामध्ये त्यांना इन्सिडेंटली सापडलं की मोन्टुलोकास्ट हे जे आहे व्हायरल निमोनिया, सायटोकाईन स्टॉर्ममुळे होणारे जे व्हायरल निमोनिया आहे त्याला प्रिव्हेंट करू शकतं. जेव्हा मग एवढ्या रिसर्च फाइंडिंग आपल्याकडे आहे, केस रिपोर्ट्स आपल्याकडे आहे, एका कॅनडासारख्या देशामध्ये ते क्लिनिकल ट्रायल सुरू झालेली आहे आणि आपल्याला डॉक्टर कम्युनिटीकडनं, जसं माझे आता फ्रेंड्स जे आहे चेन्नईला ते सांगतायत, मुंबईचे फ्रेंड्स सांगतायत की आम्ही लो डोजमध्ये ऑफ लेबल वापरत आहोत आणि त्याचे चांगले रिझल्ट दिसत आहेत. तर मग जेव्हा आपल्याला काहीच आता दुसरा पर्याय उपलब्ध नाही आणि हा मोन्टुलोकास्ट सारखा जेनरिक, हा 5 रुपयाला एक गोळी मिळतं, जेनरिक खेड्यापाड्यामध्ये चीपली अवेलेबल ड्रग जर आपण वापरला तर मोठ्या प्रमाणात जी जीवितहानी होत आहे ती वाचेल. आज आपण जे दुसरे ड्रग प्रमोट करतोय, टोसिलिझुमॅब, सायटोकाईन स्टॉर्म जेव्हा लँडअप होतो तेव्हा टोसिलिझुमॅबचे इंजेक्शन दिलं जातं. ते एक इंजेक्शन 30,000चं आहे, 5 इंजेक्शन घ्यावे लागतात. किती लोक ते अफोर्ड करतील? आणि खेड्यापाड्यामध्ये हे इंजेक्शन अवेलेबल नाही. करोना आज खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण गव्हर्नमेंटला, ICMRला रिक्वेस्ट केली की लगेच याच्यावर क्लिनिकल ट्रायल तुम्ही सुरू करा आणि याचे जर पॉझिटिव्ह रिझल्ट दिसत असेल तर तुम्ही ते ICMRच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये इन्व्हॉल्व करा. बरोबर. म्हणजे हे जे औषध आहे तर ते औषध विषाणूवरती कुठल्या प्रकारे काम नाही करत, पण ते आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या बिलकुल मॅडम, ऍक्च्युअली काय असतं, जी कोरोनामध्ये जे ट्रीटमेंट मॉड्युलिटीज 3 प्रकारचे आपण त्याच्यावर सर्च चालू आहे. पहिला आहे अँटीव्हायरल, म्हणजे जो विषाणूचा नाश करतं, आणि दुसरा आहे इम्युनि मॉड्युलेटर, म्हणजे हा जो रिस्पॉन्स सायटोकाईन स्टॉर्म काय येतो, आपल्या बॉडीचा इम्युन रिस्पॉन्स हा हायपर इम्युन रिस्पॉन्स होतो, म्हणजे नॉर्मल पेक्षा जास्त येतो. तर हा इम्युन रिस्पॉन्स आपण मॉड्युलेट करतो, तो नॉर्मल पेक्षा जास्त होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. आणि तिसरा आहे व्हॅक्सिन आणि अँटीबॉडीज, तिसरी कॅटेगरी. तर हा आपला जो ड्रग आहे हा दुसऱ्या कॅटेगरीतला आहे, इम्युनो मॉड्युलेटर्स, म्हणजे जो हायपर इम्युन रिस्पॉन्स येऊन सायटोकाईन स्टॉर्म येतो, तर हा इम्युन रिस्पॉन्स हायपर इम्युन येऊ नये आणि तो लिमिटमध्येच राहावा, त्यासाठी हा ड्रग आपल्याला मदत करू शकतो. अच्छा, नक्कीच. आतापर्यंत फॅविपिराविर आणि रॅमडेसिविर ह्या सुद्धा मेडिसिन आलेल्या आहेत, तर या नेमकं कशावरती काम करतात? ऍक्च्युअली ह्या ज्या रेमडेसिविर आणि फ्लॅविपिराविर ह्या ज्या नव्या मेडिसिन इंट्रोड्यूस आहेत त्या अँटीव्हायरल आहे. व्हायरल रेप्लिकेशन, जेव्हा आपल्या सेलमध्ये व्हायरस एंटर करतो आणि तो पुन्हा रेप्लिकेट होतो फास्टली, तर त्याचं रेप्लिकेशन थांबवण्यासाठी ते अँटीव्हायरल म्हणून काम करतात. पण त्याचं 100%, 100% सक्सेस आपल्याला आताही दिसलेलं नाही. रेमडेसिविरच्या याच्यामध्ये असं दिसलंय की 14 दिवसात जो रुग्ण बरा होतो तो 11 दिवसात बरा व्हायला लागला.
म्हणजे त्याच्यात 100% शुअरिटी त्यांनी त्याच्यामध्ये पण दिलेली नाही. तर असा एकही जगामध्ये सध्या अँटीव्हायरल उपलब्ध नाही की जो कोरोनाला 100% मारू शकतो. त्यामुळे आज आपल्याला दुसऱ्या सुद्धा ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, जसं हा इम्युन रिस्पॉन्स मॉड्युलेट करणे, कमी करणे आणि अँटीबॉडीज, त्याच्यामध्ये प्लाझ्मा थेरपी आलं किंवा व्हॅक्सिन ज्या सप्टेंबरमध्ये येणं अपेक्षित आहे. पण जर आपण इथपर्यंत वाट पाहिली तर 2-3 महिन्यामध्ये आपल्याकडे लाखो लोकांचे जीव जातील. तर सध्या आपल्याकडे जे उपलब्ध फॅसिलिटीज आहे, उपलब्ध मेडिसिन आहे, त्याचा आपण वापर करायला हवा. याच्या व्यतिरिक्त जे रेमडेसिवीर आहे किंवा या व्यतिरिक्त कुठली औषधं आता सध्या आहेत का, अँटीव्हायरल ज्याला आपण म्हणू शकतो? मॅडम बऱ्याच जे आहे अँटीव्हायरल्सवर जी आहे क्लिनिकल ट्रायल्स चालू आहे. पण अशा प्रकारे एकही परफेक्ट औषध जे आपल्याला सापडलं नाही. त्याच्या सर्वात लिडिंग मध्ये आहे रेमडेसिवीर, जे अमेरिकेच्या एका कंपनीने प्रमोट केलेलं आहे. पण त्याच्यामध्येही जेव्हा दुसऱ्या देशामध्ये त्याच्यात क्लिनिकल ट्रायल झाल्या तर रेमडेसिवीर मध्ये तेवढे प्रॉमिसिंग रिझल्ट सापडले नाहीये. त्याच्यामध्ये 50-50%च रिझल्ट आहे. तर जेव्हा आपल्याकडे असं एकही औषध अँटीव्हायरल नाही जे कोरोना व्हायरसला पूर्णपणे मारू शकतं, तर तेव्हा आपल्याला अँटीव्हायरल सोडून दुसऱ्या ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहे, ज्याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटर्स येतं, त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर मला अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की हे औषध नेमकं कोणत्या फॉर्म मध्ये आहे? मॅडम हे औषध हे टॅबलेट फॉर्म मध्ये आणि ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये मिळतं. पण इंडियामध्ये हे जे औषध आहे हे टॅबलेट फॉर्म मध्येच खूप जास्त मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. आणि बरेचदा हे जे आहे मोन्टुलिकास्ट हे लिओसेट्रिझिन किंवा मग फेक्झोफिनायडिन याच्याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. प्लेन जे आहे मोन्टुलिकास्ट हे बऱ्याच ठिकाणी इझिली अवेलेबल होत नाही. तर आम्ही हेही म्हटलंय की लिओसेट्रिझिन किंवा फेक्झोफिनायडिन बरोबरचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण वापरलं तरी याचा नक्की फायदा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे इंजेक्शन वगैरे या फॉर्म मध्ये हे आपण घेऊ शकत नाही. हे औषध इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल नाही. साधारणपणे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किती % लोक ह्या औषधाचं सेवन करतात? तो तर हा क्लिनिकल रिसर्चचा आणि सेल टीमच रिसर्च करून सांगू शकतील. पण मी एवढं नक्की सांगू शकेल मॅडम की हा इझिली अवेलेबल जेनरिक ड्रग आहे, चीप ड्रग आहे आणि महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या मेडिकल काउंटरवर सुद्धा हा इझिली अवेलेबल आहे. तर त्यामुळे अशी परिस्थिती जर आली की उद्या खेड्यापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना जो आहे स्प्रेड झाला आणि गव्हर्नमेंटनी याला जर ग्रीन सिग्नल दिला याच्या वापराला, तर आता शॉर्टेज वगैरे होईल अशी स्थिती नाही. मोठ्या प्रमाणात मोन्टुलिकास्ट भारतामध्ये अवेलेबल आहे. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न होता की हे जे औषध आहे तर हे जसं कोरोनाचे पेशंट्स किंवा अस्थमाचे पेशंट एक्स्ट्रीम लेवलला गेल्यानंतर त्यांना काही औषधं दिली जातात, तर हे औषध नेमकं कसं असणार आहे? रेग्युलर बेसिसवरती असणार आहे की याचा एक्स्ट्रीम झाल्यानंतरच डोस देता येणार आहे? मॅडम सध्या तर आपण गव्हर्नमेंटला हे रिकमेंड करतोय की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलला जसंही कोविड पॉझिटिव्ह टेस्ट पहिल्या दिवशी येतं त्या दिवशीपासून लो डोज मध्ये सुरू करा, जेणेकरून सायटोकाईन स्टॉर्म ही स्टेज आलीच नाही पाहिजे. पण आपल्याला जगातले असेही काही केस रिपोर्ट अवेलेबल आहे की सायटोकाईन स्टॉर्मच्या इनिशियल स्टेजला तो पेशंट लँडअप झाला आणि त्यांनी लोडिंग डोज मध्ये थोडा हाय डोज मध्ये मोन्टुलिकास्ट दिला. पण ही जी आहे जेव्हा आपण लोडिंग डोज किंवा हाय डोज मध्ये आपण देतो तर त्याच्यासाठी प्रॉपर रिसर्च क्लिनिकल ट्रायलचा बॅकअप लागतं. तर सध्या आपण ते रिकमेंड करत नाही. सध्या आपण गव्हर्नमेंटला हे सांगतोय की जो तुमचा क्लिनिकल प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंटचा त्याच्यामध्ये फक्त मोन्टुलिकास्ट ही एक गोळी ऍड करा 10 mg मध्ये, जेणेकरून तो पेशंट सायटोकाईन स्टॉर्म मध्ये लँड होणार नाही. ही प्रिव्हेंटिव्ह लेवलला आपण इंट्रोड्यूस करा असं सांगतोय. अगदी बरोबर आहे. मात्र काही रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स दिसूनच येत नाहीत, मग त्यांच्या बाबतीमध्ये या औषधाचा कसा उपयोग केला जाईल? नाही मॅडम, तो जर कोविड पॉझिटिव्ह जर आला तर त्यांना आपण 15 दिवस द्यायला तर काहीच हरकत नाही. याच्यामध्ये तर कोविडमध्ये असं आहे की 80% पेशंट हे असिम्प्टमॅटिक असतात, त्यांच्यामध्ये काही सिम्पटम्स दिसतच नाही. पण ज्यांनाही थोड्याफार प्रमाणात सर्दी खोकला ताप इनिशियल लेवलचे सिम्पटम्स आले त्यांना आपण मिनिमम 15 दिवस तरी द्यायला पाहिजे. कॅनडाचा प्रोटोकॉल जो आहे तो जर सांगतो की सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम जास्त असेल तर त्यांना 60 डेज पर्यंत द्यायला पाहिजे. तर आपण बरेचदा ज्यांच्यात सिम्पटम नाही ते आपल्या दवाखान्यापर्यंत पोहोचणारही नाही, ते कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही ते आपल्याला लक्षातही येणार नाही. पण जर ते आपल्याला माहिती झालं कोविड पॉझिटिव्ह आहे तर आपण ते त्यांना मोन्टुलिकास्ट ही गोळी सुरू करणं एक फायद्याचं ठरू शकतं. अगदी बरोबर आहे. आता मला अजून एक प्रश्न असा आहे की नेमकं हे जे औषध आहे तर ह्या औषधामध्ये काय काय केमिकल्स यूज केलेली असतात, साधारणपणे सांगता येऊ शकतात का?
हा, बिलकुल बिलकुल. याच्यामध्ये ऍक्च्युअली मंटुलोकास सोडियम हा जो ड्रग आहे हा ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट आहे. ल्युकोट्राईन रिसेप्टरवर काम करतो. ल्युकोट्राईन्स काय आहे? ल्युकोट्राईन्स हे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन आणण्यासाठी जे मेडिएटर्स लागतात तर ते मेडिएटर्स आहे ल्युकोट्राईन. जर इन्फ्लेमेशन मेडिएटर्स जे आहे त्याला ब्लॉक करणारा आपल्याला ड्रग जर मिळाला तर ते जी सूज आहे ती येणार नाही. आता हे रिसर्चनी हे व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड आहे की ल्युकोट्राईन्स आहे हे जे सायटोकाइन्स IL-1, IL-6 आणि TNF अल्फा हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स आहे. जेव्हा ल्युकोट्राईन्स वाढतात तर हे एनहान्स करतात, हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्सचं प्रोडक्शन एनहान्स करतात. तर जेव्हा ही आपल्याला लिंक एस्टॅब्लिश झालेली आहे की ल्युकोट्राईन्स जसे वाढले तर ल्युकोट्राईन्स हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्सला वाढवतात आणि हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्सच तुम्हाला जो लंग्सला निमोनिया करतं आणि लंग्समध्ये रक्ताच्या गाठी बनवतं. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्णपणे सायटोकाइन्सच्या ॲबनॉर्मल इन्क्रीजशी रिलेट करता येतात तर आपण हे सायटोकाइन इन्क्रीजच होऊ नये त्यासाठी जर आपण याचा एखादा अँटॅगोनिस्ट ड्रग वापरला तर ही प्रोसेस होणारच नाही. तर आपण ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट म्हणजे ल्युकोट्राईन जे इन्फ्लेमेशन आणणारे केमिकल्स आहेत त्यांच्या विरोधात काम करणारा ड्रग जर वापरला तर ही इन्फ्लेमेशनची प्रोसेस आपल्याला तिथेच थांबवता येईल. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने हे रक्तगाठींबद्दल एक बोलला त्यामुळे मला एक पॉईंट आठवला की रक्तगाठी नेमका कशा होतात तर कोॲग्युलेशन होतं ब्लडचं बॉडीमध्ये आणि त्यामुळे होतात. तर इथे नेमका काय फंड आहे या रक्तगाठी होण्याचा? ऍक्च्युअली मॅडम आता मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सांगू शकतो की आतापर्यंत जगामध्ये जे मेडिकल हायपोथिसिस आलेलं आहे मोंटुलोकासचं त्यांनी एवढंच सांगितलं की सायटोकाइन स्टॉर्मनी निमोनिया होतो. पण ह्या रक्तगाठी कशा होतात हे अजून त्यांनाही व्यवस्थित समजलेलं नाहीये. त्यांनी काही लोकांनी थेरी दिल्या की हार्मोनल इम्बॅलन्सनी होतात, काही लोकांनी हे कॅस्केड जे आहे ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होतात. पण आपण काही रिसर्च आर्टिकलच्या बेसिसवर एक नवीन हायपोथिसिस भारताने म्हणजे आपण दिलंय. आपण हे सांगितलं की जेव्हा हे सायटोकाइन्स इन्क्रीज होतात, सायटोकाइन्स प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स जेव्हा इन्क्रीज होतात तर कोॲग्युलेशन पाथवेमध्ये जो आहे फॅक्टर 7 टिश्यू फॅक्टर आणि फॅक्टर 7 हे कॉम्प्लेक्स बनवून ते एकत्र येतात आणि टिश्यू फॅक्टर 7 कॉम्प्लेक्सेस बनवतात आणि हे कॉम्प्लेक्सेस कोॲग्युलेशन फॅक्टर 9 आणि 10 या दोघांना ऍक्टिव्हेट करतात आणि कोॲग्युलेशन प्रोसेस ही वाढवतात. तर त्याच्यामुळे हा सायटोकाइन्स जर वाढला, हा ॲबनॉर्मल प्रमाणात जर वाढला तर ही कोॲग्युलेशन प्रोसेस वाढणार आणि रक्ताच्या गाठी बनणार. आणि दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगायचं ते म्हणजे मोंटुलोकास्ट हा ड्रग आहे. याचा सर्वात मोठा साईड इफेक्ट जर पाहिलाय तर त्याचं म्हणणं आहे की मोंटुलोकास्ट हा ब्लिडिंग टेंडन्सी वाढवतो. तर याचा अर्थ आपल्याला कुठे ना कुठे सरळ दिसतंय की मोंटुलोकास्ट हे रक्त पातळ करण्यासाठी हेल्पफुल ड्रग आहे. तर त्यामुळे आपण ही जी दोन्ही लिंक आहे, एक तर सायटोकाइन स्टॉर्मनी निमोनिया होतोय, सायटोकाइन स्टॉर्मनी ब्लड कोॲग्युलेशन मध्ये PIC ज्याला आपण पल्मनरी इंट्राव्हास्क्युलर कोॲग्युलोपॅथी म्हणतो, ह्या दोन्ही पण पूर्णपणे सायटोकाइन स्टॉर्मशी म्हणजे हे प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन जे आहे IL-1, IL-6, TNF अल्फा ज्याच्यात IL-6 चा मोठा रोल आहे याच्याशी रिलेटेड आहे. तर आपण हेच जर कमी केलं तर तुमचा निमोनिया पण आपण प्रिव्हेंट करू शकू आणि तुमचं जे ब्लड व्हेसलमध्ये ज्या गाठी बनतायत पल्मनरी इंट्राव्हास्क्युलर कोॲग्युलोपॅथी होती ती सुद्धा आपण थांबू शकतो. तर याचा अर्थ काय होईल, हे जर व्यवस्थित प्रकारे औषध दिलं आणि हे व्यवस्थित प्रकारे आपण जे हायपोथिसिस दिलं त्याप्रमाणे ह्युमन बॉडीमध्ये जर ऍक्ट झालं तर 100% आपल्याला मृत्यूदर पूर्णपणे कमी करता येईल, 100% हा मृत्यूदर थांबवता येईल. अगदी बरोबर आहे. आणि आता कोॲग्युलेशनसाठी अँटी कोॲग्युलंट म्हणून हिपॅरिन सुद्धा वापरता येतं जे की रक्त पातळ करतं. तर त्याचा उपयोग मग ह्या लंग्सच्या प्रॉब्लेममध्ये नाही होऊ शकत का? मॅडम याच्यावर स्टडीज चालू आहे. एक दुसरा पण एक ड्रग आहे अँटीप्लेटलेट ड्रग डायपॅराडेमॉल, याचाही यूज होत आहे. काही याच्यात केस स्टडीजमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट्स त्यांच्यामध्ये आले की त्याच्यामध्ये पण पेशंट वाचतायत. पण याच्यासाठी आता एक क्लिनिकली प्रूव्ड असा क्लिनिकल ट्रायलचा डाटा नाही आहे. केस रिपोर्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्कीच हिपॅरिनचा जो रोल आहे ह्या रक्ताच्या गाठी पातळ करण्यामध्ये मदत होते. पण ह्या रक्ताच्या गाठी बनल्यावरचा विषय आहे. आपण काय म्हणतोय की हा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवललाच इंट्रोड्यूस करा जेणेकरून रक्ताच्या गाठी बनणारच नाही. अगदी बरोबर आहे. सर मला तुम्ही याबद्दलचं ह्या मेडिसिनसाठीचं पाठपुरावा केला, त्यानंतर तुम्ही प्रेझेंटेशन सुद्धा दिलेलं आहे असं देखील आम्हाला कळलेलं आहे. त्यानंतर ह्याचा रिस्पॉन्स नेमका कसा आला? मी जवळपास 2 महिन्यापासून याचा फॉलोअप करतोय. डॉक्टर हर्षवर्धन जे आपले केंद्रीय मंत्री आहे त्यांना पत्र पाठवलं. त्यानंतर ICMRचे डॉक्टर रमण गंगाखेडकर सर आहे त्यांना ईमेल पाठवले आणि त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला. त्यांनी सर्व डिटेल्स आपल्याला मागितले. त्यांनी मला प्रोजेक्ट, तुम्हीच एक क्लिनिकल स्टडीचा प्रोजेक्ट आपल्याला द्या असं सांगितलं.
तर तेव्हा मी माझी इनॅबिलिटी त्यांना सांगितली की मी इंडिव्हिज्युअल आहे, क्लिनिकल ट्रायल हा फार मोठा विषय होतो, तर शासनाने मी पूर्ण डाटा हा माझा शासनाला द्यायला तयार आहे, तुमच्याकडे एम्स आहे, केईएम सारखे मोठे मोठे मेडिकल कॉलेजेस आहेत, तुम्ही यांच्याकडनं करून घ्या, त्याच्यासाठी जो लॉजिस्टिक बॅकअप लागतं तर मी सर्व तुमच्याशी शेअर करायला तयार आहे. त्यानंतर मला त्यांनी 22 जूनला संध्याकाळी 4:30 वाजता मला ऑनलाईन प्रेझेंटेशन द्यायला लावलं आणि त्या 15-20 मिनिटामध्ये तिथले जे सिनियर मेंबर होते एक्सपर्ट कमिटीचे, डॉक्टर YK गुप्ता, हे फार्मॅकॉलॉजीचे HOD आहे एम्स भोपाळचे, तर गुप्ता सर ऑलरेडी कन्व्हिन्स झाले आणि त्यांना माहिती सुद्धा होतं या ड्रग बद्दल. ते मला सांगत होते की लो डोज मध्ये जगामध्ये लो डोज मध्ये मोन्टुलिओकास्ट हा चांगले रिझल्ट देत आहे, तर भारतामध्ये याच्यावर क्लिनिकल ट्रायल सुरू व्हायला हवे. मी तर एवढं म्हणजे त्यांच्या अथॉरिटीच्या पुढे जाऊन ते हेही बोलले की मी तर हेही म्हणेल की एक्सपर्ट कमिटी रिकमेंड दॅट क्लिनिकल ट्रायल शुड बी कंडक्टेड इन इंडिया. पण काय असतं, ICMRच्या जे अधिकारात हे क्लिनिकल ट्रायलची परमिशन येत नाही, तर ही आहे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, हे पण हेल्थ मिनिस्ट्रीचाच भाग आहे, त्यांच्या अधिकारात येतं. तर त्यांनी त्यांच्या ऑफिसर्सला सांगून तिथे एक नोट टाकायला लावली प्रेझेंटेशनमध्ये की एक्सपर्ट कमिटीचं ओपिनियन असं आहे की याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल व्हायला हवी, आणि इंटरनली त्यांनी ती नोट DGCIला पाठवली. तर आपण एक्सपेक्ट करूया की भविष्यामध्ये लवकरात लवकर याच्यावर क्लिनिकल ट्रायल सुरू होईल. आणि मी पण काही फार्मा कंपनीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एका कंपनी बरोबर निगोशिएशन आपलं बोलणं झालं आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहे. एक होऊ शकतं 15-20 दिवसामध्ये एक नवी क्लिनिकल ट्रायल मोन्टुलिओकास्टवर इंडियामध्ये सुरू होईल. साधारण कधीपासून तुम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतायत, म्हणजे ह्यावरती काम करणं तुम्ही कधीपासून सुरू केलंय? मॅडम ऍक्च्युली मी तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून एक जरूर सांगू इच्छेल की हे ऍक्सिडेंटली झालं. मलाही माहिती नव्हतं की मोन्टुलिओकास्ट जो आहे की मी अशा प्रकारे याचा नवा जो आहे शोध लावेल. माझ्या इथे जे आहे आईपासून जवळपास 5-6 पेशंट क्रोनिक अस्थमॅटिक असल्यामुळे मोन्टुलिओकास्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मी पूर्णपणे जाणत होतो. आणि मग जसे जसे रिसर्च आर्टिकल यायला लागले आणि एक फॉरेन मधलं स्पेनच्या एका लेडीने एक आर्टिकल जे शेअर केलं व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर ते व्हायरल होत होतं, त्यांनी त्याच्यात स्टिरॉइडचा रोल आहे, स्टिरॉइड सुद्धा याच्यामध्ये ही निमोनियाची सूज कमी करण्यामध्ये मदत करते. तर तेव्हा स्ट्राईक झालं की स्टिरॉइड जर करू शकत असेल तर स्टिरॉइड पेक्षा सेफ ड्रग मोन्टुलिओकास्ट आहे. स्टिरॉइडचे बरेच साईड इफेक्ट आहे. स्टिरॉइडने तुमची रक्तातली शुगर वाढू शकते, तुमचे जे आहे बोन्स ठिसूळ होऊ शकतात, आणि स्टिरॉइड आपण जेव्हा सायटोकाईन स्टॉर्म मध्ये पेशंट लँडअप होतो तेव्हाच वापरू, आपण अगोदर वापरू नये. मोन्टुलिओकास्ट हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरला जाऊ शकतो. तर मग मी रिसर्च करणं सुरू केलं. माझ्याबरोबर माझे जे मेडिकल कॉलेजचे फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांच्याकडनं मला बराच फीडबॅक मिळाला. मी याच्या स्पेशली डॉक्टर पारकर मॅडम ज्या आहेत, ज्या एक्स डीन आहेत KEM हॉस्पिटलच्या, त्यांचा धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी वेळोवेळी मला या प्रोजेक्टमध्ये मदत केली आणि नेहमी एक गायडिंग हँड त्यांनी ठेवला. त्यामुळे आज आपण हे ICMR पर्यंत आणि जगापर्यंत हे आणू शकलो. अगदी बरोबर आहे. तर धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. खूप छान आपण ह्याबद्दल माहिती दिलेली आणि तुमचं काम सुद्धा अगदी कौतुकास्पद आहे.